जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण थोडं लेटच आलोय स्टुडिओवरती. संध्याकाळचे 4 वाजलेत, आता स्टुडिओवरती आलोय. आज ऍक्च्युली अनंत चतुर्दशी आहे, तर आपल्या बाजूचा जो गणपती ऐरोलीचा महाराजा जो इथे बाजूला बसतो त्याचं विसर्जन पण असणार आहे संध्याकाळी. त्यामुळे जास्त आता ब्लॉग करता येणार नाही संध्याकाळी. आता डीजे वगैरे चालू होईल इकडे आणि इथूनच मिरवणूक त्याची निघते विसर्जन करायला. तर इथूनच आपल्या स्टुडिओच्या पुढूनच जाईल. तर त्याचा पण व्हिडिओ जर शूट केला तर मी तिकडे व्हिडिओमध्ये शेवटी टाकेन असतो. एनिवे चला आता फटाफट पहिल्यांदा स्केचला चालू करूया. नवीन ऑर्डर जे आपल्याला आले ते आता कम्प्लीट करायचे फटाफट. सो फटाफट मी चालू करतो करायला. बाय द वे मित्रांनो, आपण जे एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला गेलो होतो किंवा वर्षा बंगल्यावरती गेलो होतो, तर आपण कालची व्हिडिओ जी बघितली तुम्ही, त्याच्या अगोदर मी मला वाटतं एक 7-8 दिवसा अगोदर एक व्हिडिओ टाकली होती. त्याच्यात मी सांगितलं होतं की त्यांच्याकडनं आपल्याला इन्व्हिटेशन आले गणपतीसाठी. त्यांच्या वर्षा बंगल्यावरती जो गणपती बसतो त्याच्यासाठी. बऱ्याच जणांनी मेसेज केला की तुला कशाला बोलवतील, तू काय पण सांगतोयस असं तसं. तर त्यांचं जे ऑफिशियल लेटर येतं, ईमेल थ्रू एक लेटर येतं सगळ्यांना ज्यांची इन्व्हिटेशन जे पाठवतात ना त्यांना, तर ते मी तुम्हाला त्या दिवशी दाखवायचं विसरलो होतो. आता तुम्ही बघू शकता साईडला इथं स्क्रीनशॉट मारेल तो एकदा वाचू शकता पॉज करून. आणि त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी लिहिले. खाली त्यांची सही वगैरे पण दिसत असेल, वरती माझं नाव वगैरे पण तुम्हाला दिसत असेल. सो ऑफिशियली आपल्याला तिकडून इन्व्हिटेशन आलं होतं. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जर इन्व्हिटेशन नसेल किंवा त्यांनी बोलवलं नसेल तर कोणीही तिकडे जाऊ शकत नाही. तिकडे तेवढी सिक्युरिटी असते, पोलीस बंदोबस्त वगैरे असतो आणि असंच नॉर्मली कोणीही तिकडे जाऊ शकत नाही. नॉर्मल लोक डायरेक्ट बंगल्याच्या आतमध्ये कधीच जाऊ शकत नाही. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आपण बंगल्याच्या आत पण गेलोय आणि विदाउट परमिशन किंवा विदाउट त्यांनी बोलवल्या बिगर एवढं सगळं होत नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटते की आपण फेक सांगितलं असं तसं, तर त्यांना प्रूफ तर आपण दाखवलाच. पण अशा लोकांना आपण काय बोलू पण शकत नाही. त्यांना बोलतात की समोरच्या जर सक्सेस होत असेल तर त्याच्यावरती चढायचं काम फक्त करतात ते लोक. कालच्या व्हिडिओनंतर बऱ्याच लोकांनी आपल्याला स्केचची ऑर्डर सुद्धा केली. आणि तुम्ही पण इन्स्टावरती मला बऱ्याच त्याचे कमेंट्स वगैरे पण चांगले केल्या की साहेबांना स्केच आवडलं का वगैरे वगैरे. म्हणजे बरेच चांगले तुम्ही रिप्लायज वगैरे केले त्याच्यावरती. तुमच्या सगळ्यांसाठी पण थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करत राहा आणि आपलं लवकरात लवकर युट्यूब चॅनल पण ग्रो करायचं. त्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला आणि सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. कारण यापुढे पण मोठ्या सेलिब्रिटीजना, मोठ्या पॉलिटिशियन्सला आपण स्केच देणार आहोत. त्यांच्या ओळखी वगैरे आपले होणार आहेत, ते पण व्हिडिओज मध्ये बघायला मिळेल. A few moments later. चला मित्रांनो, आता 5:30 वाजलेले आहेत आणि मध्ये आधी डीजेचा आवाज चालू झालाय. म्हणजे आता लवकरच ते वाजवायला चालू करणार. डीजे वगैरे सगळा सेटअप आलाय त्यांचा विसर्जनाचा. आणि स्केच पण आपलं ऑलमोस्ट फेस वगैरे फिनिश झालेलं. बाकीचं मी कंटिन्यू फिनिश करेनच. अजून पण व्हिडिओ काढता येणार नाही नंतर आपल्याला. जेव्हा ते पूर्ण मिरवणूक इकडून जाईल त्यानंतर आपण व्हिडिओ काढू शकतो. आणि तुम्हाला स्केच दाखवू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे त्याचं कारण काय आहे ते. कारण परमिशन नसते कस्टमरची. आणि इन्स्टावरती पण कधी पोस्ट करतो मी, त्यामुळे मोस्टलीच करतो इन्स्टावरती पोस्ट, पण ते नंतर करतो जेव्हा ते समोरच्या व्यक्तीला सरप्राईज करतील त्याच्यानंतर. त्यामुळे ब्लॉगमध्ये दाखवत नाही, कारण आजचा ब्लॉग लगेच उद्याच्या दिवशी किंवा 2 दिवसानंतर लगेच येतो ना. त्यामुळे आपण ब्लॉगमध्ये मोस्टली स्केच वगैरे दाखवायला ट्राय करत नाही. बाकी तुम्हाला बघायचं असेल तर इन्स्टावरती जाऊन डायरेक्टली बघू शकता. 1 hour later. चला मित्रांनो, फायनली आवाज वगैरे सगळा कमी झालेला आहे बाजूचा. म्हणजे मिरवणूक जे विसर्जन गणपतीचं असतं ते मला वाटतं बऱ्यापैकी लांब गेले इथे, त्यामुळे आता आवाज येत नाही इकडे. अजून एक इथं ऐरोलीचा राजा पण बसतो, पण तो मला वाटतं या साईडून जात नाही, तो तिकडूनच फिरून त्या साईडवरून निघतो वाटतं, का लेट जातो आय डोंट नो. त्याचा आवाज काय मोस्टली येत नाही या साईडला. एनिवेज आता जवळपास 8:15 वाजलेत रात्रीचे आणि ऑलमोस्ट आपलं एक स्केच फिनिश होत आलंय. नवीन एक स्केच आता मी आउटलाईन सुरू करणार आहे आणि याचा कस्टमरला फोटो वगैरे ते काय प्रोसेस असते ती मी फॉलो करणार आहे आणि ते दाखवणार आहे त्यांना. बाकी स्केच एकदम भारीवालं झालं. A4 साईज वरती स्केच आहे, एक सिंगल पर्सनचं एका मुलाचं स्केच आहे. गॉगल वरती आपण जो टेक्स्चर डिझाईन वगैरे करतो ना, म्हणजे एकदम भारीवालं 3D मध्ये करायचं मी ट्राय केलं. तसं फेस 3D मध्येच असतो, पण गॉगल वगैरे मध्ये जास्तीत जास्त डिटेलिंग करायचं ट्राय केलं याच्यामध्ये मी. तुम्ही इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकल्यानंतर नक्की बघा, ही स्पेशली हे स्केच नक्की बघा. याच्या गॉगल वरती वगैरे
एकदम खतरनाक असं आपण डिझाईन जे फोटोमध्ये दिसते तसं करायचं ट्राय केलंय. A few moments later. चला मित्रांनो, फायनली 9:15 वाजलेले आहेत आणि आपलं काम पण झालेलं आहे. स्केच वगैरे पण ऑलमोस्ट फिनिश केलेलं आहे. नवीन स्केच चालू केला, आउटलाईन फक्त करून ठेवलेले, बाकीचं उद्या मी करणार आहे. आणि नवीन काय ना काय तर मी आता आयडिया शोधतोय की कुठे ना कुठे फिरायला जायचं, जेणेकरून ब्लॉग्स आपण काढू शकतो चांगल्या चांगल्या ठिकाणावरचे ब्लॉग्स वगैरे. फक्त आता एकटा जाऊ शकत नाही, कोणतरी सोबत असेल ना तर नक्कीच मी ट्राय करेन बाहेर जाऊन पण ब्लॉग्स चांगले करायचे आणि तुम्हाला पण बघायला मिळतील भारी असे ब्लॉग्स. कारण बऱ्याच दिवसापासून म्हणजे मला वाटतं 2 महिन्यापासून आपण फक्त स्टुडिओचे मॅक्झिमम ब्लॉग स्टुडिओचे टाकलेत. मध्ये आधी फक्त गणपतीचे टाकले होते, कारण तेव्हा काम पण भरपूर होतं आणि पावसामुळे बाहेर जाता पण येत नव्हतं. पण आता पाऊस थोडा कमी झाला, आता बऱ्यापैकी आपण बाहेर जाणार आहोत फिरायला वगैरे. मी मोस्टली जाणार आहे मुंबईला, मला मुंबईच्या बाहेर वगैरे पण फिरायला मी ट्राय करणार आहे. त्याचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे. या पुढचे एकदम भारी असे ब्लॉग्स येणार आहेत. मध्ये आधी स्केचचे ब्लॉग येतीलच, कारण ते मेन काम आहे आपलं. पण मोस्टली ब्लॉग आता बाहेरचे वगैरे पण ट्राय करणार आहे आपण करायचं. सो चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. बाकी भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या.